बजाजी निंबाळकर राजांचा निरोप घेऊन फलटणला गेले. सखूबाई लहान असल्याने ती पुण्यात राहिली. सकाळी राजे सखूबाईंसह पागेत आले होते. नवीन घेतलेली घोडी पागेच्या मधल्या चौकात उभी होती. पागेच्या धुमीवर शिक्के तापवले जात होते. एक एक घोडे पुढे आणले जात होते. काळजीपूर्वक मागच्या फऱ्यावर तापलेला शिक्का उठविला जात होता. घोड्याची धडपड शिक्का अंगावर टेकताच त्यातून निघणारा धूर पाहून सखूबाईंचे डोळे विस्फारले जात होते. तिने आजवर हे पाहिले नव्हते. राजांचे बोट धरून हे पाहत असलेल्या सखूने विचारले, आबा, घोड्याला भाजतात का? भाजत नाहीत, राजे म्हणाले. आक्कासाहेब, ही आपली घोडी ना, मग ती कशी ओळखायची? त्यासाठी हा शिक्का मारायचा. राजांनी पागेतले एक घोडे आणावयास सांगितले होते. घोडे आणले जात होते. राजांनी सखूबाईला घोड्यावर मारलेला शिक्का दाखविला. सखूबाईचे समाधान झाले. मोत्तद्दार नवा शिक्का मारलेला घोड्याला चुचकारीत होता. फऱ्यावरच्या डागाने ते घोडे कावरेबावरे झाले होते. त्याने एकदम पाठीमागच्या पायाची लाथ झाडली. सखूबाई हसल्या. शिक्के मारून नवी घोडी तबेल्यात नेली गेली. राजे सखूबाई नवी घोडी निरखीत असता तानाजी पागेत आला. राजांना मुजरा करून तो म्हणाला, कान्होजी जेदे वाड्यात आलेत. आम्ही येतो. राजे स्वार झाले. सखूबाई कट्ट्यावर उभ्या होत्या. ते तट्ट नेताच त्या स्वार झाल्या. रक्षक स्वारांनी मांड टाकली आणि राजे सखूबाईंच्या सह वाड्याकडे जाऊ लागले. कान्होजी जेदे, येसाजी कंक, बाजी जेदे, दादाजी नरसप्रभू, बजाजी, चिमणाजी ही सारी मंडळी सदरेवर उपस्थितीत होती. सर्वांना पाहताच राजे म्हणाले, अरे वा, आज तर खास बैठक होणार असं दिसतं. साऱ्यांनी राजांना मुजरे केले. सर्वांसह राजे महालात गेले. जिजाबाई आल्या. शिरसावर होताच जेधे म्हणाले, राजे, नाईलाजानं यावं लागलं. चंद्ररावांनी आमची आगळीक करण्यापर्यंत मजल गाठली. काय केलं? शिरमळकर देशमुखांचा तर हक्क त्यांनी डावललाच. आता आपल्या रोहीड-खोऱ्यात चाल करून चिखलीच्या पाटलाला त्याच्या मुलासह ठार केलं. दिवसेंदिवस चंद्ररावाचा पुंडावा वाढतो आहे. तो कोणालाच जुमानीनासा झाला आहे. रंगो त्रिमळ वाकडा या कुलकर्ण्यानं विधवा स्त्रीवर अत्याचार केला. त्यासाठी तुम्ही त्याला हजर व्हायला सांगितलं, पण तो कुठं गेला माहीत आहे? शांतपणे राजे म्हणाले, तो जावळीला चंद्ररावाच्या आश्रयाला गेला. जेदे थक्क झाले. हे माहीत होतं आपल्याला? हो, अनेक गोष्टी आम्हाला माहीत आहेत. बिरवडीच्या पाटलाचं उत्पन्न चंद्ररावांनी बळकावलेलं आम्ही जाणतो. एवढंच काय, पण आमचा घात करण्यासाठी विजापूरकरांनी पाठविलेला मारेकरी तोही चंद्ररावाच्याच आश्रयाला आहे, हेही आम्हाला ठाऊक आहे. हे किती दिवस सहन करायचं? रागवू नका कान्होजी, पण तुम्ही हे सहन का करता? तुम्ही जावळीवर चाल करून का गेला नाहीत? आम्ही तुम्हाला दोष दिला नसता. कान्होजींनी ओठावरून जीभ फिरवली. ते म्हणाले, राजे, आम्ही आतून तुमचे असलो तरी आदिलशाहीचे चाकर आहोत. फार काळ राहता येईल असं वाटत नाही कान्होजी. आम्ही संधीची वाट पाहत आहोत. वेळ येताच चंद्ररावाचा आम्ही बंदोबस्त करू. तोवर हे असंच सहन केलं पाहिजे. भगवान कृष्णाला देखील वाट पाहावी लागली. अद्याप 101 भरले नाहीत. जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, कधी मनातलं सांगायचं नाही. राजे म्हणाले, तसं नाही माँसाहेब, आम्ही काळाची वाट पाहत आहोत. मोऱ्यांची वेळ भरली आहे, पण काळ अद्याप आला नाही, एवढाच अर्थ आहे. कान्होजी, अफजल खानाची वर्दी आम्हाला सदैव कळवीत चला. वाईच्या वार्तेकडे आमचं लक्ष सदैव असतं. कान्होजी हसले. ते म्हणाले, राजे, ती चिंता नको. खान एवढ्यात आपल्यावर चालून येईल असं वाटत नाही. ते काही त्याचे उपकार नाहीत, राजे म्हणाले. विजापूर दरबारातला वाढता बेबनाव, त्यामुळं महाराज साहेबांचं दरबारातलं वाढतं वजन हे आम्हाला माहीत आहे. त्या दरबारी महाराज साहेब फर्जंद आहेत. त्यांच्या मुलाची आगळीक काढायला खान धजणार नाही, एवढा तो धूर्त आहे. धूर्तता कमी आपल्याच लोकात, तुमच्यात. आमच्यात? कान्होजी उद्गारले. हो, चंद्ररावच बघा ना. विजापूरकरांनी त्यांना किताब, मोर्चे दिले. या वैभवामुळं त्यांचे डोळे फिरले.
त्या धुंदीत ते स्वतःला श्रेष्ठ मानतात, इतरांना कमी लेखतात. त्यांच्याप्रमाणेच कुठच्या शिर्के, शृंगारपूर पालवणीचे दळवी, कुंभारखानीचे सुर्वे, वाडीचे सावंत, मसवडचे माने, किती नावं घ्यावीत. आणि यांचं कार्य काय? बादशाही वैभव टिकवणं. मुसलमानी राजसत्तेनं केवढेही जुलूम केले तरी यांचे डोळे बंदच. चीड नाही, खंत नाही. मुसलमानांच्या अंगाचा जोर हिंदूच्या अंगी कधीच उत्पन्न नाही झाला. देवळं फोडली, बायका पळवून नेल्या, घरदारं लुटली. फार काय, सरकारीची माणसं तोंडावर थुंकू लागली. वासण्याची पाळी आली तरी हिंदूच्या अंगी चेव नाही. अशा परिस्थितीत उसनं बाळसं आणायचं किती? राजांच्या या बोलण्याने कान्होजी नाराज झाले. 2 प्रहरी एकटे असतात जिजाबाईंनी विचारले, राजे, कान्होजी तुमच्या बोलण्यानं उदास झाले. जावळीचे मोरे उन्मत्त बनायला फार वेळ लागणार नाही. राजे हसून म्हणाले, मासाहेब, 4 चौघात सांगता येत नाही. पुरंदरपासून 2 वर्षाच्या कालात आम्ही स्वस्त बसलो आहो. ते काय हाऊस म्हणून? विजापूरकरांनी अफजलखानाला वाईचा सुभेदार नेमला आहे. खान आपले मराठे लोक वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. संधी मिळाली तर आमच्यावर चाल करायचा त्याचा इरादा आहे. शह देतो आहे. वतनदारांना तो गोंजारीत आहे. अन्याय झालेल्यांना तो सांभाळीत आहे. मोरे नाचू लागलेत, पण ते काळसूत्री भाऊला आहे. त्यांच्या दोऱ्या खानाच्या हाती आहेत. आम्ही जावळीवर चालून गेलो तर तेवढं निमित्त करून जावळी जवळच्या वाई खोऱ्यात सत्ताधीश बनलेला खान चालून यायला कमी करायचा नाही. हा खानाचा शह उठेपर्यंत तरी आम्हाला काही करता येणार नाही. हे किती दिवस चालणार? जिजाबाईंनी विचारले. फार काळ चालायचे नाही. विजापूरला बादशाह आजारी आहे असं आम्हाला कळलं आहे. किंबहुना कालच खानाची नेमणूक कनकगिरीला झाली आहे असं कळलं आहे. खानानं वाई सोडली की सारं मनासारखं होईल. दुसऱ्या दिवशी राजे जेद्यांच्या सह पुरंदरला गेले. गड पुरा होत आला होता. राजांनी पुरंदरवर हलण्याचे ठरविले. एका सुमुहूर्तावर राजे सर्वांसह पुरंदरावर गेले. सुरक्षित स्थळी राजांनी आपला कबिला हलविला. पुरंदरावर असतानाच बातमी आली. अफजल खान परत विजापूरला गेला होता. कनकगिरीला त्याची नेमणूक झाली होती. ज्या संधीची राजे वाट पाहत होते ती संधी आली होती. राजांनी चिटणीसांना बोलवले. चिटणीस राजांचे एक पत्र लिहून घेत होते. राजे मोऱ्यांच्या पत्रांचा मजकूर सांगत होते. तुम्ही मुस्तफत राजे म्हणविता, राजे आम्ही. आम्हास श्रीशंभूने राज्य दिले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे. आमचे नोकर होऊन मुलूक खाऊन हम रहा चाकरी करावी. जावळी खाली करून राजे न म्हणून मोर्चे दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुरांची काही चाकरी करणे. इतक्यावर बदफेली केल्या मारले जाल. राजांचे पत्र तातडीने जावळीला रवाना झाले. मोरे काय उत्तर देतात इकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मोऱ्यांचे उत्तर आले. सदरेवर सारे सरदार होते. राजांनी चिटणीसांना पत्र वाचण्याची आज्ञा केली. चिटणीस वाचू लागले. चंद्रराव ही आमची खिताब. आम्ही पिढीजात राजे. तुम्ही काल राजे झाला. तुम्हास राज्य कोणी दिले? मुस्तफद राजा आपले घरी म्हटल्यावर कोण मानतो? येता जावली जाता गोवली. पंत थांबले. तानाजी येसाजींच्या भुवया संतापाने वक्र झाल्या होत्या. मिशावरून पालथ्या मुठी फिरत होत्या. राजे म्हणाले, पंत थांबलात का? वाचा. पुढे एक मनुष्य जिवंत राहणार नाही. तुमच्यामध्ये पुरुषार्थ असला तर उदयिक याल तर आजच यावे. दारूगोळी महसूद आहे. काही बेजबास घालून लिहिले ते कासियास लिहावले. थोर समर्थ असो. पत्र संपले. सारे संतप्त होते. राजे हसत होते. ठीक आहे, मोऱ्यांनी सुरेख पत्र लिहिले आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे जायला हवे. राजांनी तातडीने खलिते रवाना केले. पुरंदरवर निवडक फौज गोळा होऊ लागली. राजांच्या आज्ञेची वाट पाहत सारे बसून होते. सदरेवर सिलिनकर बांदल, कान्होजी जेदे, रघुनाथ बल्लाळ, संभाजी कावजी ही सारी मंडळी बोलत बसली होती. त्याच वेळी राजे सदरेकडे येताना दिसले. राजे उभे राहिले, मुजरे झाले. राजे मुजऱ्यांचा स्वीकार करून म्हणाले, साऱ्या मावळचे भाऊबंद गोळा झाले. चंद्ररावाला आता कठीण जाईल. पण तोही फार भारी आहे राजे, कान्होजी जेदे म्हणाले. मातब्बर देशमुख आप्त संबंधांचं बळ आणि स्वयंभू डोंगर या दोहोंचं त्याला पाठबळ आहे.
आम्ही काय थोडे आहोत? कान्होजी, मावळचे बारभाई मिळाले तर चंद्रराई बुडायला फारसा वेळ लागायचा नाही. ती वेळ आली आहे. जबाबदारीची माणसे घेऊन राजांनी पुरंदर सोडला. महाबळेश्वरला देवदर्शन घेऊन राजे सर्वांशी विचारविनिमय करीत होते. तानाजी, येसाजी यांसारखे वीर जावळीवर चालून जावे या मताचे होते. जावळी खोरे किर्र रानाने वेढलेले, काटेरी जाळ्या, झाडे झुडपे, कळकीची बेटे यांनी रात्रंदिवस करकरणाऱ्या त्या खोऱ्यात दिवसाढेवळ्या एकाकी माणूस शिरायला घाबरे. याच रानात पूर्वीच्या मोऱ्यांनी खिलजीच्या बहमनी व आदिलशाहींच्या फौजा कापून काढल्या होत्या. जावळीवर सरळ चाल करून जाणे अशक्य होते. अवघड जागेमुळे जावळीचा एक माणूस बाहेरच्या 100 माणसांना भारी होता. महाबळेश्वरी राजांच्या बरोबर सिलिंकर बांदल, कान्होजी जेदे यांसारखे मातब्बर होते. तसेच तानाजी, येसाजी, रघुनाथ बल्लाळ, सूरराव काकडे यांसारखी जीवाला जीव देणारी माणसेही होती. राजांनी मनाशी निर्णय केला आणि त्यांनी रघुनाथ बल्लाळ कोरड्यांना बोलवले. त्यांना राजे म्हणाले, चंद्रराव मोरे यास मारल्या विरहित राज्य साधत नाही. ज्याच्या हाती जावळी त्याची सत्ता वाई प्रांतावर. त्यात तुम्हा वाचून हे कर्म कोणास न होय. तुम्ही त्याचकडे बेजबीस जाणे. रघुपंतांनी आज्ञा मान्य केली. चंद्ररावांच्या जावळीत बोलणी करण्याच्या निमित्ताने ते घुसण्यास तयार झाले. रघुनाथ पंताबरोबर राजांनी निवडक 100-125 धारकरी माणूस दिले. निरोप घेताना रघुनाथ पंत म्हणाले, मी मोरेगडीत प्रवेश करतो. बातमी कळवीत जाईन. बेत ठरला की जावळीवर चाल करून यावं. बेत पक्का करून रघुनाथ पंत जावळी खोऱ्यात उतरले. बरोबर संभाजी कावजी कोंडाळकरांसारखे निधडे वीर घेऊन बाकीचे जावळी भोवती पेरून रघुनाथ पंतांनी जावळीत प्रवेश केला. जावळीत हनुमंतराव मोरे कारभारी होते व खुद्द यशवंतराव मोरे चंद्रराव होते. शिवाजीकडून रघुनाथ पंत आल्याचे कळताच यशवंतराव शेफारून गेला. हात बांधून येण्याची आज्ञा करणारा शिवाजी जमील तर सोयरीक करण्यासाठी जावळीत येत होता. हनुमंतरावामार्फत यशवंतरावाने दुसऱ्या दिवशी रात्री भेटीची वेळ ठरविली. रघुनाथ पंत जावळीत राहिले. रघुनाथ पंतांचे लोक जावळी निरखीत होते. हेरानकरवी राजांनी दुसऱ्या दिवशी रात्रीचे निमंत्रण केले. दुसऱ्या दिवशी रात्री रघुनाथ पंत संभाजी कावजीसह चंद्ररावाच्या वाड्यात गेले. सदरेवर चंद्रराव बसला होता. पलोत्यांच्या उजेडात चौक प्रकाशमान झाला होता. चंद्रराव भरजरी बैठकीवर मद्य पीत बसला होता. त्याच्या उजव्या हाताला उंचापुरा भारदस्त वीर उभा होता. मस्तकी पगडी, कपाळी गंध, मोठे पाणीदार डोळे, ओटांवर झुपकेदार मिशा बाळगलेला तो वीर आपली उजवी मूठ तलवारीवर ठेवून चौकात येणाऱ्या रघुनाथ पंताकडे पाहत होता. आपली धुंदावलेली नजर वर करीत यशवंतरावाने विचारले, बाजी, कोण येतय? शिवाजीचा वकील येतोय राजे. हनुमंतराव मोऱ्यांच्या मागोमाग रघुनाथ पंत, संभाजी कावजी हे आपल्या रक्षकांसह चौकात आले. यशवंतराव मोऱ्यांना साऱ्यांनी मुजरे केले. हनुमंतराव सदरेच्या पायरीवरच होते. मद्याचा पेला ओठी लावीत यशवंतराव नजरोखीत म्हणाला, कोण तू? हनुमंतराव अदबीने म्हणाले, महाराज. चुप! यशवंतराव ओरडला. त्याला बोलू दे. रघुनाथ पंत खाकरले. म्हणाले, मी रघुनाथ बल्लाळ कोरडे, शिवाजी राजांचा चिटणीस. राजांच्या? कोण राजे? यशवंतराव म्हणाला, इथं एकच राजे, ते म्हणजे आम्ही. ते आपण म्हणू शकता, आम्ही नाही. शिवाजी महाराजांच्या कृपेमुळेच आपण मोऱ्यांच्या गादीवर दत्तक गेलात. चंद्रराव खिताब मिळाली, हे कृपा करून ध्यानी घ्यावं. यशवंतराव मोठ्याने हसला. हसू संपल्यावर तो म्हणाला, मोठे उपकार आहेत शिवाजीचे. एवढी ताकद होती तर तोच का नाही बसला गादीवर? सारे हसले. संभाजी कावजीचा हात तलवारीकडे गेला. रघुनाथ पंतांनी त्यांना इशारत केली. रघुनाथ पंत म्हणाले, झालं गेलं होऊन गेलं. राजांच्या मनात सलूक करावा असं आहे. त्यात राजांना आनंद आहे. त्याला असेल, आम्हाला नाही. जाऊन तुमच्या राजाला सांगा, जावळीत पाय घातला तर माघारी जाता यायचं नाही म्हणावं. हनुमंतराव. जी. हनुमंतराव पुढे आले. चंद्रराव उठू लागला. रघुनाथ पंत अस्वस्थ झाले.
ते म्हणाले. सोयरिकीचं काय? यशवंतराव परत बैठकीवर बसला. त्याला परत हसू फुटले. तो म्हणाला, आमची सोयरीक त्या भोसल्याच्या पोराबरोबर? वाह, खूप. एकदम यशवंतरावांचा चेहरा कठोर बनला. तो ओरडला, सांग तुझ्या शिवाजीला, हे मोऱ्यांचं घराणं चंद्रगुप्ताचं घराणं आहे. पिढ्यानपिढ्यांचे राजे आहोत आम्ही म्हणावं. परत चंद्रराव हसला. तो म्हणाला, थांबा, एक तोड आहे. एक स्थळ योग्यतेचं आहे. आमचे कारभारी यशवंतराव आहेत ना, त्यांची मुलगी आहे. विचार करता का? योग्य पायरीनच सोयरीक घडेल ती. सारे स्तब्ध होते. त्याच वेळी घुबडाचा गुदकार घुमला. पुन्हा तोच आवाज आला. यशवंतराव म्हणाला, बघा जमतं का? घुबडानंही साथ दिलीये. घुबड ओरडलं की मृत्यू येतो म्हणतात. रघुनाथ पंत म्हणाले, कदाचित तसंही असेल. तुम्ही मरणार नाही कशावरून? हनुमंतराव यांना गिरफ्तार करा, मस्तक उडवा. तितकं सोपं नाही ते. रघुनाथ पंत कडाडले. सारे चपापले. त्वेषाने रघुनाथ पंत बोलले, फार ऐकलं चंद्रराव, कान उघडे ठेवून ऐक. दिलेली संधीही तू गमावलीस. या क्षणी जावळीभोवती राजांचा गरडा आहे. घुबडाचा आवाज ऐकलास तो तुझ्या मृत्यूचा कौल होता. हनुमंतराव मोरे तलवार उपसून रघुनाथ पंतावर धावला आणि त्याच वेळी रघुनाथ पंताच्या मागे असलेल्या संभाजी कावजीने हनुमंतरावावर वार केला. किंचाळत हनुमंतराव मागे कोसळला. संभाजी कावजी रघुनाथ पंत क्षणाचाही अवधी न सोडता कापाकापी करीत वाड्याबाहेर पडले. एक बार जावळीवर उडला आणि जावळीच्या चारी बाजूंनी हर हर महादेव ची अरोळी उठली. जावळीत लढाईला तोंड लागले. चंद्ररावाच्या वाड्याच्या दाराशी मोऱ्यांचा एक मर्द तलवार चालवित होता. शर्तीने तो दरवाजा रोखून होता. त्याच्या पुढे साऱ्यांना हार खावी लागत होती. वाड्याच्या मागच्या दरवाजातून जेव्हा वाट मिळाली तेव्हा मागे पुढे घुसून त्या वीराला पकडण्यात आले. त्याचे नाव होते मुरारबाजी देशपांडे. जावळी काबीज झाली, पण त्या गर्दीत यशवंतराव आपल्या बायका मुलांसह पळून गेला. त्याने थेट रायरी गाठली. राजे जावळीत आले. मोऱ्यांची महशूर पागा संपत्ती राजांना जावळीत मिळाली. मोऱ्यांच्या वाड्यात राजे आले तेव्हा मुरारबाजी देशपांडे यांना हजर केले गेले. दोरखंडाने जखडलेल्या मुरारबाजींना पाहताच राजांनी त्यांना मोकळे करण्यास सांगितले. राजे म्हणाले, मुरारबाजी, तुमचं शौर्य आम्ही पाहिलं. तुमच्यासारखी गुणी माणसं आम्हाला हवीत. राजांनी मुरारबाजीचे समाधान केले. मुरारबाजी राजांना मिळाले. जावळी खोऱ्यातले ते सर्वात मोठे यश होते. जावळी खोऱ्याचा पुरा ताबा घ्यायला राजांना 15 दिवस लागले. मोऱ्यांच्या कडील जे लोक राजांच्या सेवेला आले त्यांना राजांना पदरी ठेवून घेतले. कृष्णाजी बाबाजी या माहितीगार माणसाला जावळीचा सुभेदार नेमले. विरोराम यांस मुजुमदार नेमले. जुन्या हक्कदारांच्या याद्या तयार करून त्यांचे हक्क कायम केले. राजांचे फार दिवसांचे स्वप्न साकार झाले होते. चांबरगड, सोनगड, चंद्रगड, मकरंदगड तटबंदीने सुरक्षित असलेला जावळी मुलूक राजे पाहत होते. दाट रानाने त्या मुलुखाची सुरक्षितता वाढवली होती. पाठीशी महाबळेश्वर रक्षणासाठी उभा होता. त्या मुलुखात जावळी शेजारी उभ्या असलेल्या भोरप्या डोंगराकडे राजांचे लक्ष गेले. मोरोपंत पिंगळे यांना राजांनी बोलवले. ते म्हणाले, मोरोपंत, तुम्हाला गडाची माहिती चांगली आहे असं आम्ही ऐकतो. या भोरप्या डोंगरावर तुम्ही मजबूत किल्ला बांधा. किल्ला असा बांधा की कोणत्याही बाक्या प्रसंगी आम्हाला या गडाची आठवण व्हावी. ती जबाबदारी तुमची. मोरोपंतांनी अंगावर आलेली पहिली जबाबदारी त्याच निष्ठेने उचलली. ते म्हणाले, बेशक महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे गड तामीर करू. महाराजांच्या दुरांदेशीची ही कमाल म्हटली पाहिजे. कमाल कसली? महाराज, कुणीही जावळी काबीज केली असती तर ही शक्कल सुचली नसती. भोवताली मकरंद, चांभार, कांगोरी, सोनगड यांसारखे टेहळे व बंदिस्त गड असता हा नवीन गड बांधायचं काय कारण? बोला पंत, राजे कौतुकाने म्हणाले. असाच विचार कुणीही केला असता, पण आपण हा मुलूक पाहिलात. या भागाचं अजिंक्यत्व आपण जाणलत आणि म्हणूनच चारी बाजूंनी राखणीचे गड ठेवून मधला भोरप्या आपण निवडलात.
खजिन्याला कोठल्याही मातब्बर शत्रूला तोंड द्यायला अशी सुरक्षित जागा हुडकून सापडायची नाही. राजे प्रसन्न झाले. वा पंत, तुम्ही आमच्या मनातले बेत बरोबर जाणलेत. हीच दृष्टी ठेवून गड पुरा करावा. तुळजापूरला जाऊन भवानी मातेचं दर्शन घेणं आम्हाला जमत नाही. अनेक अडचणी येतात. या सुरक्षित जागी देवीची स्थापना करावी असं आमच्या मनात आहे. जावळीच्या व्यवस्था लावून राजे यशवंतराव मोऱ्यांचे पारिपत्य करायला निघाले. यशवंतराव मोरे आपल्या बायकांमुलांसह रायरीच्या आश्रयाला दडला होता. राजांनी जावळी सोडली. आपल्या सैन्यासह ते रायरीला आले. रायरी आकाशाला भिडलेला गड. रायरीला राजांच्या सैन्याचा वेढा पडला. यशवंतराव मोरे गडावरून अधूनमधून मारा करीत होते. दिवस ढकलीत होता. गड बळकट होता, उत्तुंग होता, पण बेशिस्त होता. दुर्लक्ष केलेल्या त्या गडावर मोरे अचानक गेले होते. गडात धान्य भरून घेण्याची उसंत मोऱ्यांना नव्हती. जेव्हा बुद्धी सुचली तेव्हा राजांच्या सैन्याने वेढा घातला होता. 3 महिने सरत आले, पण वेढा उठण्याचे चिन्ह दिसेना. गडाखाली राजेही मनातून बेचैन होते. वैशाखाच्या उन्हात राजे वेढा देऊन होते. पाठीवर पावसाळा होता. पावसाळा आला की धो पावसात त्या मुलुखात उघड्यावर टिकणे कठीण होते. राजांच्या सैन्यात सिलिमकर होते. ते मोऱ्यांचे आप्त होते. राजांनी त्यांना गडावर पाठवले. जेरीला आलेला यशवंतराव संधी पाहतच होता. गडाची धान्य सामग्री संपत आली होती. जास्त दिवस गड लढवणे कठीण होते. यशवंतराव आपल्या बायकांमुलांसह गडाखाली आला. शिवाजी राजांनी यशवंतरावांचे स्वागत केले. यशवंतरावांचा बहुमान केला. घोडा व शिरपाव दिला. यशवंतरावांनी त्या गौरवाचा भलताच अर्थ घेतला. मानाचा रुमाल त्याने नाकारला. शिवाजीराजांनीही यशवंतरावाचा मोर्चेलाचा अधिकार काढून घेतला. गडाखाली यशवंतरावाला ठेवून राजे गड पाहायला गेले. रायरी गडाची माहिती राजे आजवर ऐकत होते. अनेक वेळा गडाचे दूरदर्शन त्यांना घडले होते, पण प्रत्यक्ष गड पाहत असता राजे चकित होत होते. तसा पाहिला तर रायरी हमरस्त्यावरच होता. रत्नागिरी अगर दख्खन कोठेही जायला जागा सोयीस्कर. समुद्रजवळ रायरीची सत्ता म्हणजे अनेक घाटांची आणि त्यांच्या वाहतुकींची सत्ता होती. रायरी अतिउंच व चढण्यास कठीण अशी जागा होती. राजांनी सारा गड निरखला. राजा खासा जाऊन पाहत गड बहुत चखोट. चौतर्फा गडाचे कडे तासल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही आणि धोंडात तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरील चांगला गड खरा, पण तो उंचीने कमी. दौलताबादेपेक्षा रायरी 10 गुणी उंच असे पाहून राजे संतुष्ट झाले आणि न कळतच बोलून गेले, तख्तास जागा हाच गड करावा. राजांनी रायरीचे नाव रायगड ठेवले. गडाखाली राजांची छावणी असताना राजे नेहमी गडावर जात. आबाजी महादेव, हिरोजी इंदलकर यांसारखे बांधकामाचे तज्ज्ञ बरोबर असत. राजे त्यांना आपल्या कल्पना सांगत. राजांच्या मनात गडाचे रूप स्पष्ट होत होते. राजे गडावरून छावणीत आले. कान्होजी जेदे राजांना मुजरा करून उभे राहिले. कान्होजी, काय खबर? खबर तितकीशी चांगली नाही महाराज. आपण यशवंतराव प्रतापरावांना अभय दिलत. आज ते पळून गेले. कसे? आपण गडावर गेलात आणि मोऱ्यांना फितलेल्यांनी त्यांना घोडी दिली. पाठलाग केला. यशवंतराव सापडले. प्रतापराव पळून गेले. राजे संतप्त झाले. यशवंतरावांना आपल्याकडे वळवून घेऊन त्यांनाच जवळीत ठेवण्याचा राजांचा बेत होता. राजे म्हणाले, यशवंतरावांना हजर करा. जेरबंद केलेले यशवंतराव राजांच्या समोर आणले गेले. यशवंतरावांकडे तुच्छतेने पाहत राजे म्हणाले, यशवंतराव, कुठं पळून जायची तयारी केली होतीत? यशवंतराव हसला. तो म्हणाला, जिथं तू नाहीस अशा कोणत्याही ठिकाणी जायची तयारी आहे माझी. यशवंतराव, तुम्ही कैदी आहात हे विसरू नका. अजूनही तुम्ही इमानानं राहायला तयार असाल. इमान? आणि तुझ्याशी? लढाईत हरलो म्हणून जागा विसरलो नाही मी. सिंह भुकेला झाला म्हणून गवत खाणार नाही. पिढी जात
चंद्रराव खिताब मिरवणारे मोरे भिक्षेचं अन्न खात नसतात, तुझ्यासारख्या उपकार्याकडून तर मुळीच नाही. राजांचे स्मित नाहीसे झाले. खोबणीत बसलेल्या नेत्रांना एक वेगळीच धार आली. आपली नजर यशवंतरावावर रोखीत राजे कडाडले. नुसती चंद्रगुप्त मौर्यांची वंशावळी सांगून माणसं मोठी होत नसतात मोरे. मद्याच्या कैफात सदैव धुंद राहणारा तू त्या पराक्रमी मौर्यांची आठवण कशाला करतोस? प्रजेवर अव्याहत जुलूम जबरदस्ती करणारे निरापराध माणसं पोत्यात कोंडून त्यांच्याकडून हवं ते वदवायला आणि करायला भाग पाडणारे समर्थ राजे तुम्ही. त्या थोर घराण्याचं नावही घेण्याची तुमची लायकी नाही. आम्ही संधी दिली होती, पण ती तुम्हाला उचलता आली नाही. जेद्यांच्याकडे वळून राजे म्हणाले, हे समोपचारानं वळतील असं दिसत नाही. असा शत्रू आम्हास परवडायचा नाही. जेदे, या उन्मत्त अविचारी माणसाला न्या आणि त्याची गर्दन मारा. आणि दुसऱ्या दिवशी यशवंतरावांची गर्दन मारली गेली. यशवंतरावांच्या बायका मुलांना पुण्याला बंदोबस्तात पाठविण्यात आले. जावळी रायरीची व्यवस्था लावून राजेही मागोमाग पुण्याला परतले. पुरंदरवर सर्वांचा मुक्काम असल्याने पुण्याचा लाल महाल मोकळाच होता. कैद केलेली मोऱ्यांची मुले कृष्णाजी आणि बाजी ही चंद्ररावांच्या बायका मंडळीसह लाल महालातच ठेवली. पावसाळा आला आणि राजे पुरंदरवर गेले. जिजाबाईंना जावळी काबीज झाल्याचे ऐकून फार आनंद झाला होता. जावळी खोरे हाती आल्यामुळे राजांचे हात आणखीन बळकट झाले होते. पावसाची झड संपली, श्रावण आला. कोवळी उन्हे ढगाळ आडून प्रकाशित होऊ लागली. साऱ्या मुलूकभर हिरवीगार वनश्री थाटली आणि राजांना तातडीचे पुण्याचे बोलवणे आले. राजे पुण्याला आले. चिटणीस अधोवदन उभे होते. राजांनी विचारले, काय झालं पंत? राजे, क्षमा असावी. बाजी मोरे पळून गेले. क्षणात राजे उफाळले. कसे गेले? पंत कावरेबावरे झाले. त्यांच्या सर्वांगाला कंप सुटला होता. ते म्हणाले, राजे, चौकी पहारे जारी होते. आपल्या आज्ञेनुसार मोऱ्यांना मानानं वागवलं जात होतं. केव्हा तरी गणपतीला दोन्ही मुलं जात होती. पण आपली माणसं फितून कृष्णराव मोरे मुधोळकर घोरपड्यांचा बरोबर संधान बांधित होता. हे कुणाच्या ध्यानी आलं नाही. मग बोला. परवा सायंकाळी देवदर्शनाला गेले होते आणि एकदम दोघे नाहीसे झाले. ताबडतोब तपास करविला. कृष्णाजी मिळाला, पण बाजी पळून गेला. त्याचा पत्ता लागला नाही. कृष्णराव मोऱ्यांना राजांच्या समोर हजर केले गेले. 16-17 वर्षाच्या ऐन उमदीतला तो तरुण निर्भीड नजरेनं राजांना पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते. राजांनी विचारले, कुठं आहे बाजी? कृष्णा हसला. तो म्हणाला, तो सुटला. आता सापडायचा नाही तो. कसा सुटला? ज्या वाटेनं आपण अनेकदा गेलात त्याच वाटेनं तो गेला असेल. चांगले इमानी आहात, राजे संतापून म्हणाले. खाल्ल्या अन्नाला तरी जागायचं होतं. आमचंही अन्न तुम्ही खाल्लंतच की, पण त्याला कुठं जागलात? जावळीला खात होता ते अन्न कुणाचं? खामोश. वाह, कृष्णाजी, पोर म्हणून गय करायला गेलो तर चांगलीच नख दाखवायला सुरुवात केलीत. बाप कोणत्या वाटेनं गेला ते ठाऊक नाही? आहे ना, ज्या वाटेनं वडील गेले त्याच वाटेनं आम्हाला जायला लाज नाही ना भीती. आम्ही वैर कधी विसरत नाही. पंत, या मगरूर मोऱ्याला घेऊन जा. नीम गजावर नेऊन याचं मस्तक मारा. सापाची ही औलाद दूध पाजून वळणारी नव्हे. राजे, पंत म्हणाले. रागाने पंतांच्याकडे वळून राजे म्हणाले, पंत, आम्ही आज्ञा केली तिचा अंमल करा. जे या कटात सामील झाले असतील त्यांचे हातपाय तोडा. कृष्णरावास नेले गेले. दोन प्रहरी राजे जागे झाले. ते रडण्याच्या आवाजाने. वाड्याच्या मागच्या सोप्यातून आक्रोश उठत होता. कृष्णरावाचा शिरच्छेद झाला होता. कृष्णरावाचा शिरच्छेद झाल्यापासून राजाच्या अवस्थेला सीमा नव्हत्या. राजांच्या पुढे जायला देखील माणसे घाबरत. एवढ्या तेवढ्यावरूनही राजे संतापत. 2 प्रहरी राजे झोपले होते. सेवकाने येऊन त्यांना जागे केले. काय आहे? राजांनी विचारले. माँसाहेब पुरंदराहून येत आहेत. माँसाहेब? राजांनी आश्चर्याने विचारले. कुठं आहेत? एवढ्यात वाड्याच्या दाराशी येतील. राजे गडबडीने उठले. कपडे करून ते तयार होईपर्यंत वाड्याच्या दरवाजाशी
वर्दळ वाढल्याची जाग ऐकू आली. राजे गडबडीने खाली गेले. वाड्याच्या दरवाजाशी मेना उभा होता. जिजाबाई मेन्याबाहेर येत होत्या. राजे पुढे गेले. जिजाबाईच्या पायांना हात लावून ते पाया पडले. पण जिजाबाईंच्या चेहऱ्यावर स्मित झळकले नाही, ना मायेचा हात पाठीवरून फिरला. साऱ्यांचे मुजरे घेत जिजाबाई वाड्यात प्रवेश करत्या झाल्या. पाठोपाठ राजे येत होते. महालात येताच राजांनी विचारले, माँसाहेब, अचानक येणं झालं? यावं लागलं. कारण? इथं सांगता येणार नाही. वर चला. राजे वरच्या महाली गेले. जिजाबाई हातपाय धुवून महालात गेल्या. एवढ्या तातडीने माँसाहेब का याव्यात हे राजांच्या ध्यानी येईना. जिजाबाई महाली येताच राजांनी विचारले, माँसाहेब, एवढ्या तातडीनं का आलात ते सांगून टाका. अनेक कल्पनांनी आम्हास घेरलं आहे. राजे, आम्हाला देखील गेले 2 दिवस चैन नाही. मोऱ्यांच्या मुलाला तुम्ही मारलत ते ऐकून आमच्या जीवाचा थरा उडाला. माँसाहेब, आम्ही कृष्णाजीरावांची गर्दन मारली एवढंच तुम्ही ऐकलत, पण गर्दन का मारली हे नाही ऐकलत. ते ऐकण्यासाठी आम्ही आलो आहोत. सांगा. माँसाहेब, आम्ही त्या मुलाला इथं आणलं, भावाप्रमाणे जपलं, पण त्यांनी इथं राहून घोरपड्यांशी सूत बांधलं, आमची माणसं फितूर केली. एवढंच नव्हे तर बाजी मोरे पळूनही गेला. बस एवढंच? एवढंच नाही. आम्ही कृष्णाजीला विचारायला गेलो तर खंत बाजूला राहिली. उलट तोच मगरुरीची भाषा बोलू लागला. दुसरा कोणी असता तर माफी मागितली असती, पाय धरून दया अपेक्षली असती. तुम्ही आमच्या जागी असता तरी माँसाहेब हेच केलं असतं. माँसाहेब खिन्नपणे हसल्या. त्या म्हणाल्या, राजे, आम्ही असतो तर हे केलं नसतं. आम्ही कृष्णरावाला सोडून दिलं असतं. माँसाहेब, राजे उद्गारले. राजे, तुम्हाला संताप आला. कृष्णरावानं तुमचे पाय धरायला हवे होते, दयेची याचना करायला हवी होती. कशासाठी? त्यांची जावळी काबीज केली म्हणून? त्यांच्या वडिलांचा शिरछेद केलात म्हणून? राजे, माणसाला पराजय पचविता येतो, यश पचविणं इतकं सोपं नाही. मिळालेल्या यशानं तुम्ही वाहवलात याचं आम्हाला दुःख आहे. यशापाठोपाठ येणाऱ्या मगरुरीची चाहूल तुम्हाला लागली नाही याची खंत वाटते. माँसाहेबांच्या संतापापेक्षाही त्यांची व्याकुळता विदीर्ण करणारी होती. राजांच्या घशाला कोरड पडली. त्यांना शब्द सुचेनात. जिजाबाईंच्या डोळ्याला डोळा देण्याचेही त्राण त्यांच्या ठायी राहिले नाही. निश्वास सोडून जिजाबाई म्हणाल्या, राजे, जावळीचे मोरे प्रेमानं वळेनात. जावळीखेरीज राज्य सुरक्षित नव्हतं. मोरे खानाला मिळायच्या आत जावळी घेणं अत्यावश्यक होतं, म्हणून तुम्ही जावळी घेतलीत हे आम्ही जाणतो. पळून जाणाऱ्या यशवंतरावांची गर्दन तुम्ही मारलीत तेही आम्ही जाणतो. यशवंतरावानं तुमचा उपमर्द केला होता, युद्धाचं आव्हान दिलं होतं, प्रजेवर जुलूम केले होते, त्या सर्वांचं फळ त्यांनी भोगलं. पण ही मुलं, त्यांनी काय केलं होतं? त्यांना वळवून घेतलं असतं तर? माँसाहेब, ते अशक्य होतं. ती सापाची औलाद होती. केव्हा ना केव्हा उलटल्याखेरीज राहणार नव्हती. तुम्ही पराजिताला साप, कुत्र हवं ते म्हणू शकता. त्यांना सिंहाची जात म्हटलीत तर तोच गुण अभिमानाचा, सत्वाचा, निधड्या छातीचा बनायला वेळ लागणार नाही. राजे, आठवतं? शिकारीला गेला होतात, वाघीण मारलीत. तिचे 2 छावे होते, ते घरी घेऊन आलात. त्या छाव्यांना दूध घातलं, गोंजारलं तरी एक ना एक दिवस ते पंजा उगरणार हे ठाऊक असूनही तुम्ही त्यांना जतन केलंत. राजे, जनावरांना प्रेम देता ते माणसांना देता येऊ नये. सत्ता अशीच डोक्यात थैमान घालणार असेल तर तुमच्या राज्याला काही अर्थ उरायचा नाही. देशातल्या अनेक सुलतानशाह्यात आणखीन एका राजवटीचा भर पडेल. राजे, आम्ही तुमच्याकडून तरी असलं वर्तन अपेक्षलं नव्हतं. जिजाबाईंचा प्रत्येक शब्द असुडासारखा भासत होता. राजांचा जीव त्याच बोलण्यानी गुदमरून गेला. डोळ्यात अश्रू उभे राहिले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, आता कोणत्या तोंडानं मोऱ्यांच्या त्या रंडक्या स्त्रियांच्या समोर जाऊन उभी राहू? त्यांनी विचारलं तर काय उत्तर देऊ? राजे, एवढं केलंत, आता त्यांचीही कत्तल करून मोकळे व्हा. यातून सोडवल्याचं पुण्य तरी पदरात घ्या. राजांना ऐकणे अशक्य झाले. ते ओरडले, बस माँसाहेब, मेल्याला परत मारू नका. राजांनी एकदम माँसाहेबांचे पाय धरले. राजे म्हणाले,
मासाहेब, आम्ही चुकलो. सत्तेची अमर्यादा केली. आम्हाला क्षमा करा. आपल्या पायांची शपथ घेऊन सांगतो, मासाहेब, आम्ही असलं वर्तन परत घडू देणार नाही. जिजाबाईंनी प्रेमभराने राजांना उठवले. त्यांना उराशी कवटाळले. दोघांच्याही नेत्रातून अश्रू उगळत होते.